तर मित्रांनो, तुम्ही म्हणशान याची अडचण काय नेमकं? कामधंदे नसल्यामुळे इतकं बोर होतं ना भाऊ, पार मापाच्या बाहेर. ऊन बिन तर काय पडलेलं नाही, तरी यांना काय गुंडळून घ्यायले काय माहिती भाऊ. आणि लहानपणी स्मशानभूमी बघितलं ना भाऊ, इतकं भेव वाटायचं ना भाऊ, पार मापाच्या बाहेर. आणि या पोरांना बघून मला माझं लहानपणीच आठवण आलं भाऊ, कारण की ना आपले लहानपण पूर्ण याच शाळेत निघलेले बरं का. जोडीदारांना खिशामधून 50ची नोट आणि ते काढली बरं का. दुकानात विचारून बघतं तर जे पाहिजे आम्हाला ते नव्हतंच भाऊ तिथं. मग काय निघलो गल्ली गल्लीनं पायी पायी. तुम्हाला माहिती जी वस्तू आपल्याला गावात नाही भेटत ती आपल्याला बंगल्यावर नक्की भेटते. मग काय मोटरसायकल चालू करून निघलो बरं का आम्ही बंगल्यावर. यार तो हौदा कुठे आहे बाकीचा. बंगल्यावर आले पहिले 3 स्टिंग आणि एक जिराची बाटली घेतली बरं का. म्हणलं मित्राच्या दुकानात थोडं फ्रेश होऊ. तर यांचं काय चालू आहे काय माहिती भाऊ. आणि हा तर मग 1 घंट्यापासून नुसता भांगच पाडू राहिला भाऊ. नेमकं घरी निघायचं टाइम आणि बाहेर तर पाऊसच चालू झाला भाऊ. फायनली मग पाऊस बीस उघडला बरं का. चला म्हणलं आता घरी. मग घरी निघतच होतो मित्राला म्हणलं काकडे घेरदा एकच्या मग घेतल्या बरं का 2-1 काकड्या. बंगल्यावर तर मोकर पाऊस झाला पण इकडे एक टिपका बी नाही भाऊ अजिबात. आणि 2-3 दिवसापासून सारखं आमच्या गाडीचं तेल संपू राहिलं भाऊ. काय भानगडी काय माहिती. आणि हे काय स्टँड बिन नाही मारू राहिलं बरं का. जी गाडी तिरपी करून 1 किलोमीटर बी जात नाही तेच गाडीला तिरपी करू राहिला. अवघडच काम आहे भाऊ यांचं. नेमकं गाव 1 किलोमीटर राहिलं आणि अशी इज्जत जायची कामं झाली भाऊ आमची. जोडीदार म्हणलं तेल दे रे, ते म्हणे आम्हीच टाकायला चालू. म्हणलं निघ मग इडून. घरून लगेच दुसरी गाडी बोलवली बरं का आपण. पण तिच्यात बी तेल कमीच होतं भाऊ. मग काय पर्याय नसल्यामुळे असं पाय लावून निघलो बरं का घराकडे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय बाय.